हा, ईडब्ल्यूचा जो आता नोकर भरतीच्या बाबतचा विषय सुरू आहे, आम्ही त्याही वेळेस सांगितलं होतं सरकारला की आम्हाला एसीबीसी जे तुम्ही आरक्षण दिलं हे मान्य नाही, हे टिकणार नाही. त्यामुळे उगाच पोरांचं वाटलं व्हायला नको, तुम्ही ईडब्ल्यूएस रद्द करू नका, प्रत्येक वेळेचे त्यावेळेचे आमचे स्टेटमेंट आहे. परंतु सरकारनं एसीबीसी दिलं आणि ईडब्ल्यूएस रद्द केलं. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही एसीबीसी दिलेच, आता समाजाला मान्य नसतानाही दिलेच, राहू द्या, परंतु ईडब्ल्यूएस सुद्धा सुरू ठेवा. 3 ऑप्शन सुरू ठेवा, ईडब्ल्यूएसचं, एसीबीसीचं आणि कुणबी म्हणजे ओबीसीचं. या तिन्हीपैकी जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असतील एक ऑप्शन करा, त्यांना कुठलाही एक घेतील. विद्यार्थ्यांना जो आवडेल त्या पद्धतीने ईडब्ल्यूएस घेईन, एसीबीसी घेईन किंवा कुणबी घेईन. जो ऑप्शन घ्यायचा ओबीसीचा तो घेईल. तो ऑप्शन ठेवा. आत्ताच एक 1-1.5 घंट्यापूर्वी आम्ही माननीय नामदार आपले शंभूराजे देसाई साहेबांना मी आत्ता बोललो फोनवरती की नाशिकमध्ये जो काही प्रकार भरतीच्या बाबतचा सुरू आहे, पूर्ण राज्यभरच आहे, नुसतं नाशिकच नाही, ईडब्ल्यूच्या पोरांना विनाकारण मराठ्यांचे पोरं बाहेर काढले जातील. हे एक प्रकारचा जातीवाद आहे, एक प्रकारचा मराठा समाजाचे पोरं संपवण्याचा हा प्रकार आहे. कारण विद्यार्थ्यात तरी तुम्ही जात आणू नका, विद्यार्थ्यात तरी त्यांच्या भविष्याला अडचणी आणू नका, हे शंभूराजे साहेबांना मी आत्ता सांगितलं. शंभूराजे साहेबांनी आत्ता सांगितलं की आम्ही तातडीनं त्या विषयात लक्ष घालतो आणि दुपारच्या नंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो असं शंभूराजे साहेबांनी सांगितलंय. आणि आतापर्यंत शंभूराजे साहेबांना कामं सांगितले त्यांनी ते केलेले आहेत, त्याबद्दल आम्हाला काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु आम्ही जे सांगितलंय की ते महत्त्वाचा विषय की ईडब्ल्यूएस ऑप्शन पण ठेवा विद्यार्थ्यांना, एसीबीसी पण ठेवा आणि ओबीसीचा पण ठेवा. तिन्हीपैकी एक कोणताही घेतील. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी आता तात्काळ नसणार आहे त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ द्या. त्याबाबत त्यांनी सांगितलं की ती आम्ही दिलेली. आता राहिले 3 ऑप्शनचा विषय, तर आज दुपारून आम्ही भेटतो. तिसरा विषय आम्ही त्यांच्यापाशी असं मांडलं की जे मुलींना तुम्ही मोफत शिक्षण केलंय, जे चंद्रकांत दादा म्हणले होते ते मिळत नाहीये. खोटे आश्वासनं देऊन कमीत कमी त्या लेकरांना, मुलीबाळींना फसू नका. तुम्ही ते मोफत केलंय परंतु फीस घेतली जाते सगळीकडे. तुम्हाला पुरावे पाहिजे असले तर आमच्याकडे पुरावे. मुलींना मोफत शिक्षण करायचं तर अटी ठेवू नका, अटी शर्ती पूर्ण रद्द करा आणि सरळ मुलींना मोफत शिक्षण करा, हेही सांगितलं. याचबरोबर आम्ही आणखीन एक सांगितलं की जे ईडब्ल्यूएस, एसीबीसी मिळण्याच्या अगोदर जे ईडब्ल्यूएस मधून पोरांनी फॉर्म भरलेले महाराष्ट्रभरात, ते रद्द करू नका. कारण आता काय केलं जातंय, एसीबीसी यांनी नंतर दिलं पण काही पोरांनी अगोदरच ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेले, त्यांचं वाटलं तुम्ही करू नका. हा विषय शंभूराज साहेबांना आम्ही सांगितला. त्यांनी सांगितलं की आज मी दुपारून साहेबांना भेटून तो विषय तातडीनं क्लिअर करून घेतो. दुसरं तुम्ही म्हणलात की शिंदे समितीचा विषय, तर शिंदे समितीला काल सरकारनं मुदतवाढ दिली 6 महिन्याची. आम्ही 1 वर्षाची मागणी केली होती, परंतु सरकारनं 6 महिन्याची मुदतवाढ दिली. त्याबद्दल मराठा समाजाकडून त्यांचं मनापासून कौतुक आहे. आम्ही त्यांचं त्या निर्णयाचं स्वागत पण करतो. परंतु शंभूराजे देसाई साहेबांना आम्ही लगेच सांगितलंय, नुसती मुदतवाढ राजेसाहेब त्याला मिळाली परंतु काम होत नाहीये. समितीला काम करायला लावा, तर रेकॉर्ड शोधायला लावा तातडीनं. नुसती मुदतवाढच राहील, मुदतवाढीला काही अर्थ नाही. नुसती मुदतवाढ दिली याला काही अर्थ राहणार नाहीये. तुम्ही ते काम सुरू झालं पाहिजे, समितीला लगेच तातडीनं सांगा, रेकॉर्ड शोधणं सुरू झालं पाहिजे, हेही सांगितलं. कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळणं लगेच गरजेचं आहे. व्हॅलिडिटी जरी मुदत 6 महिन्याची दिली असली तरी तातडीनं व्हॅलिडिटी सुद्धा देणं गरजेचं आहे. त्यांनी त्याच्यावरही सांगितलं की आम्ही तातडीनं समितीला रेकॉर्ड शोधायचं काम लगेच सांगतो. कारण परत आचारसंहिता लागणार, पुन्हा ते तसंच पडून जाणार, परत सरकार आम्हाला म्हणणार आहे मुदतवाढ दिली होती, तिचा उपयोग होणार नाही. त्यामुळे रेकॉर्ड तातडीनं शोधायला राज्यभरात सुरू करा, हे सांगितलं आणि त्यांनी तिला मुदतवाढ दिली. असे 5-6 विषय आम्ही त्यांना मगाशी शंभूराजे साहेबांना आम्ही सांगितलेत. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक विषय सांगितलाय की जाणून बुजून काही अधिकाऱ्यांकडून ते बलिदान गेलेले जे मराठा आरक्षणासाठी कुटुंब येतात यांचे अहवाल पाठवले जात नाही सरकारकडं आणि सरकारही मागून घेत नाही. आणि जे अहवाल आले त्यांचा निधी दिला जात नाही आणि त्यांच्या नोकरीचा विषय सोडला जात नाही. कारण शेवटी वेदना असल्याशिवाय आत्महत्या झालेल्या नाहीयेत, त्यांना त्रास असल्याशिवाय झालेला नाहीये. आजपर्यंतच्या
जेवढ्या आत्महत्या झाल्यात त्या सगळ्या कुटुंबाला तातडीने नोकरी आणि मदत द्या, त्याबाबतही आम्ही निर्णय घेतो असं शंभूराजे साहेबांनी मगाशी सांगितलंय. व्हॅलिडिटीच्या बाबतही आमचं चर्चा झाली आणि ही विषय मी त्यांना मगाशी सांगितले. आता बघूयात राजसाहेब 100% करतील आणि जो आता नोकरीच्या बद्दलचा EWSचा घोळ आहे तो सुद्धा मिटल अशी आशा आहे आणि त्यांनी तो मिटवावा, कारण तिन्ही ऑप्शन सुरू ठेवावेत ही आम्ही त्यांना विनंती केलेली. प्रकाश आंबेडकर पुन्हा म्हटले की जरांगे पाटलांनी 288 जागा लढवाव्या. लढणारच आहेत, लढणारच आहेत. गरीब लोक देणारं बनणार आहेत. त्यांचा सल्ला प्रत्येक वेळेस आम्ही मानतच आलोत, प्रत्येक वेळेस आंबेडकर साहेबाचा मानतच आलोत. त्यांनी सांगितलं समाज करतो, मराठा समाज त्यांना मानतो. त्यांनी गरजवंतांच्या बाजूने गरिबांच्या बाजूने राहावं ही आमची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे यांना भाजपच्या काही नेत्यांनी असा सल्ला दिलेला आहे की गोडगोड बोलू नका, मराठा आरक्षणावर स्पष्ट बोला, असं आता भाजपकडून उद्धव ठाकरे विचार केला. आमचं तर सगळ्यालाच म्हणणं आहे, त्यांना नुसतं विरोधी पक्षालाच नाही, सत्ताधाऱ्यांना सुद्धा, दोघांनाही. ते काय उद्योगपतीचा उपकार नाही करायला लागले. 70 वर्षे यांनी प्रत्येकाचे मतं घेतलेले, सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि नसन करत तर ह्यावेळेस मराठी त्यांना धडा शिकवणार आहे, 100% धडा शिकवणार आहेत. पण ही कोलाकोली आहे, ही 100% खरं आहे. याच्यात मी सांगतो, याच्यात काही चूक नाही. विरोधी पक्ष म्हणणार तुम्ही बैठक लावा, सत्ताधारी म्हणणार तुम्ही लावा, हे दोघं लावणार नाहीत. दोघांनाही मराठ्यांचं वाटोळं करायचंय. हे मराठी आता कळून चुकलेत सगळ्या पक्षातले. त्यामुळे पक्षात आता मराठा पक्षाला महत्त्व देत नाही, पक्षात राहायची सुद्धा त्यांची आता इच्छा राहिलेली नाही मराठ्यांची, सामान्यांची. आता लढा सामान्यांच्या हातात आहे आणि ती लढाई मराठी जिंकणार आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते काही त्या दिवशी संभाजीनगरला यांना भेटले, शरद पवार यांना भेटले. काल उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर गेले होते, आज अजित ठाकरे यांच्या बंगल्यावर जाणार आहेत. परंतु कुठेतरी तुम्ही म्हणतात दरेकरांचं हे अभियान आहे, नेमकं काय प्रकार? नाही, आता नाही टेन्शन घेत आम्ही. कालपर्यंत आम्हाला समाज आम्ही म्हणायचो हे काय प्रकार चाललाय, ही काय जत्रा आहे, हे काय आरडाओरड चालली, कालपर्यंत वाटत होतं. रात्रीपासून समाज माझा टेन्शन घ्यायचं किंवा मी बंद केला आता, कारण लवकर पर्दाफाश होणार आहे आता, लय लवकर. कारण 12 ते 13 संघटना फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्यात आणि मराठ्यांच्या बाजूनं न बोलता उगाच बोंबलायचं हे काम सांगितलंय. आणखीन लय पर्दाफाश होणार. 1, 2, 3 दिवस थांबा तुम्ही. कुठं बैठक झाली, डोंबिवलीला कुठं झाली, माहीमला कुठं झाली, त्या बैठकीला कोण कोण होतं, मलबार हिरला एक बैठक झाली, त्या बैठकीत कोण कोण मंत्री आमदार होते आणि तिथं कोणत्या संघटनेचे मराठ्यांचे काही काय म्हणते त्याला आत्मीय तरसलेले ते अतृप आत्मी हे खूप होते की ते आता दबाव आणून बाहेर काढले म्हणा किंवा काही म्हणा. आमची मागणी काय समाजाची ओबीसी आणि आंदोलन कुठे चालू आहे का आता? नाही. हे फक्त फडणवीस साहेबांना मराठ्याच्या अंगावर घालायचे. ही ही लय पर्दाफाश लवकर होणार. 1, 2, 3 दिवस थांबा तुम्ही. ज्या डिटेल माहिती आल्यात त्यामुळं हे काय जे चित्र आहे ते क्लिअर होणार आहे. कारण सगळ्यांचा उद्देश काय, मराठा समाजाला मिळणार. एक भावना असली पाहिजे. बघा काय भावना असली पाहिजे, समाजाचा उपयोग आपण नाही करायचा, आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे, ही भावना असली पाहिजे. म्हणजे समाजाचा उपयोग करून तुम्हाला मोठं व्हायचंय किंवा तुमच्या पक्षाला मोठं तुम्हाला करायचंय आणि वापरायचे कोण, मराठ्यांचेच लोक. बरं, मला एक कळलं नाही की त्यांच्या दारात का जायचं आपण, सरकारने जावं ना. सरकारला वाटतंय ना विरोधी पक्ष बोलत नाही आमच्या बाजूने, हेच वाटतंय ना. मराठ्यांनी का करावं चपराशीपणा? तुम्ही जा ना, तुम्ही जा, सरकार स्वतः त्यांच्या दारात किंवा विरोधी तुमच्या दारात जा, दोघं एकमेकाच्या. आम्ही काय नोकर आहेत का तुमचे मराठी? तुमच्या दारात तुम्हाला विचारायला तोही भूमिका काय, आम्हाला माहित नाही का तोही भूमिका करला ना तुम्ही? काय भूमिका त्यांची, काय उत्तर दिलं त्यांनी? पुढे बघू किंवा ते जे निर्णय घेतील तेव्हा आम्ही घेऊ. मग हे सगळ्या मराठ्याला माहिती. तुम्ही, माझी विनंती आहे, आपण मराठा समाजाचे आहेत, आपला उपयोग समाजाला होऊ द्या.
आता कुठे आंदोलन सुरू नाहीयेत. तुमच्या माध्यमातून विनाकारण मराठ्यात भांडणं लावतील असं ओबीसीचे नेते नाही करत. आपले जरा जे कोण पळायला लागले तिकडे त्यांनी समजून घ्या. ओबीसीचे नेते पळत नाहीत, एकीकडून राहते ते सगळे, आणि नसन एकीकडून राहायचं तर गप घरात बसते. आपण उगाच इकडे तिकडे पळायचं आणि देवेंद्र फडणवीसचं स्वप्न साकार करायचं हे काम नाही करायचं. आपल्या सगळ्या भूमिका माहिती आहे विरोधी पक्षाची सत्ताधारीची, मिळू द्यायचं नाही. इतकं क्लिअर चित्र समाजासमोर आहे. बरं तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्ही त्यांच्या दारात जाता तुम्ही खंबीर, मराठा समाज जा विचारायला खंबीर नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? मराठा समाज खंबीर नाही? मराठा समाजात असं दम आहे, मराठ्यांना मुंबईत जायचं आणखी गचुऱ्याला धरून बाहेर काढते. तुम्ही उगाच समाजाच्या नजरेतून दरेकरचं फडणवीसचं ऐकून पडू नका. तुम्हाला दरेकर आणि फडणवीस कधीच वाचविणार नाही. तुम्ही आमचे भाऊ आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला करायचं तर करा, कारण तुम्ही करणार आहेत आम्हाला माहिती. आणखी 12-13 संघटना आहेत आणि काही समन्वयक सुद्धा आहेत त्याच्यात. ही सगळं पर्दाफाश 2-3 दिवसाच्या आत होणार आहे. तुम्हाला एक भाऊ आहेत तुम्ही समाजाचे. तुम्हाला आमचं सांगणं आहे समाजाचं स्वप्न साकार करू आपण. समाजाचा उपयोग आपण नाही करायचा, आपला उपयोग समाजाला झाला पाहिजे. समाजात दम आहे, समाजात जा विचारण्याची ताकद आहे. मराठा समाज मुंबईत जाऊन जा विचारणारे, त्यांच्यात घरात घुसून गचुऱ्याला धरून जा विचारायची तयारी. तुम्हाला असं म्हणायचं का की समाजाला जा विचारण्याची ताकद नाही? आपण कोण विचारणारे? सरकार विचारेल ना त्यांना. आपण का नोकर आहे का सरकारची किंवा विरोधी पक्षाचे दोघांचे नोकर आहेत का आपण काय त्यांच्या दारात? ते माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबाच्या दारात आले पाहिजेत. हे स्वप्न समाजाचं मी साकार करतोय. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या दारात हे आले पाहिजेत, यांच्या दारात नाही जायचं. माझी या सगळ्यांना विनंती, फडणवीस दरेकरच्या माध्यमातून माझ्या विरोधात मला उघडं पाडायचा ट्रॅप रचतोय मराठ्यांच्याच हाताने. त्याच्यामुळं मराठ्यांच्या सगळ्या बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या विचाराच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन सुरू होतील त्यावेळेस विचारणं योग्य आहे. पण आता दरेकरच्या अभियानात सहभागी कोणी होऊन काहीच करू नका, कारण समाज आपल्यासाठी मोठा आहे. पाटील, हे जे तुम्ही जे म्हणताय की दरेकरांच्या अभियानात हे जे समाजाचे लोक सामील झाले, हेच काही लोक पूर्वी मराठा क्रांती मोर्चातही सक्रिय होते, त्यावेळेसही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. म्हणूनच मी त्यांना सांगतो, जे आता कोण चाललेत आणि आणखीन जाणार आहेत, आणखीन बरेच जाणार आहेत, ह्या 8-10 दिवसात मला उघड पाडायसाठी फडणवीसने रचलेला डाव आहे दरेकरच्या माध्यमातून. हे जे आताचे बांधव आमचे आहेत, यांना अगोदर ह्याच दरेकरांनी आणखीन 5-6 जण आहेत यांनीच बदनाम केलेले. यांना चर्चेला बोलवायचं, दारं लावून घ्यायची आणि यांनीच व्हिडिओ तयार करायची आणि बाहेर टाकायच्या. बंद दाराआड चर्चा सुरू आहे, मग समाजात किंवा लोकात संभ्रम निर्माण करून द्यायचा. हे संपवणारे एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे करणारे हेच दरेकर आणि आणखीन 2-4 जोडीदार आहेत हेच आहेत. आज त्याच लोकांना विनंती आहे की शेवटी समाज सांभाळत असतो सगळ्याला, आणि समाजात दुई निर्माण करायची, दंगली करावायच्या तुमच्या माध्यमातून. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवायची फडणवीसांना आणि दरेकरला, ती ठेवू देऊ नका. शेवटी तुमचा निर्णय तुमच्यापाशी आहे. परंतु एक सांगतो, समाज एका बाजूला आहे आणि समाजाची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे, आणि तुम्ही जर तीच मागणी करत असलात तर तिथं त्यांच्या दारात जाऊन विचारायची गरज काय? त्यांनाच मराठ्यांच्या दारात आणून, मराठ्यांना कळालंय हे दोघं मिळू देणार नाहीत, म्हणून तर मराठ्यांनी त्यांना राजकीय करिअर मधून संपवायची काम हातात घेतलंय. मग तुम्ही कशाला विनाकारण समाजाच्या नजरेतून पडायला लागले? याचा अर्थ होतो तुम्ही मुद्दाम करायला लागलात. याचा अर्थ होतो समाजाचं म्हणणं आहे तुम्ही तिथं जाऊ नये, आणि तुम्ही जाताय याचा अर्थ तुम्ही मुद्दाम जाताय आणि फडणवीसांचं ऐकून जाताय, असा त्याचा अर्थ होतोय. तुमच्यावर आरोप आमचा नाही, पण त्याचा अर्थ तसा होतोय की तुम्ही फडणवीसांचं ऐकून, दरेकरांचं ऐकून मराठ्यांचं आंदोलन चिघळण्यासाठी तिथं जाता, याचा अर्थ असा होतोय. तुम्ही समाजाचे बांधव आहेत, तुम्ही समजून घ्या. तरी परत तुम्ही करत राहिलात तर समाज तुम्हाला उत्तर 100% देणार आहे. मग समाज मलाच काय कोणाला सोडणार नाही. मग तुम्हाला कोणालाही समाज सोडणार नाही. तुम्हाला समाजाच्या दरेकरसाठी आणि फडणवीससाठी समाजाच्या रोषाला तुम्हाला बळी पडावं लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे शरद पवारांनी सुद्धा असा आरोप केलेला आहे की राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि मग दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर बोला ना त्या आरक्षणाच्या बाबत, द्या ना म्हणा मराठ्याला ओबीसीतून आरक्षण. हे तर तुमच्याच माणसाकडे ना दंगली घडविणारा.
अजितदादा पवारांकडेच आहे ना ते हो भुजबळ. त्याला दंगली घडायच्यात ना, दुसऱ्या कोणाला घडायच्यात? त्यालाच घडायच्यात. आम्ही नाही होत येत म्हणून तर आमची शांतता राहिल्या. म्हणून मी माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस सांगतो की ह्या देवेंद्र फडणवीसांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी फक्त पाठीमागून सांगतोय देव, पडद्याच्या मागून तो घोडे नाचितोय. त्याने दरेकर स्पष्ट बोललाय, मी अभियान राबवणार आहे, मी उघडं पाडणार आहे, जाहीर बोललाय. मी काही तज्ज्ञ हाताखाली धरणार आहे, काही समन्वयक हाताखाली धरणार आहे, काही संघटना हाताखाली धरणार आहे आणि त्यांना बोलायला लावणार आहे. झालं, सुरू केलं त्यांनी. आता मराठ्याला तेवढं कळतंय. म्हणून मराठ्यांची मागणी आहे या जाणाऱ्या सगळ्या भावंडाला की तुम्ही दरेकरांचं फडणवीसांचं स्वप्न नका पूर्ण करू, समाजाचं स्वप्न पूर्ण करायचंय, नाही तर समाजाचा रोष तुमच्या अंगावर येणार आहे. तुम्ही एक भावंड आहेत म्हणून सांगतो, वारंवार जर तुम्ही करायला लागलात त्याला नाविलाज आहे समाजाचा. समाज एक वेळेस माफ करत असतो. प्रत्येक वेळेस जर देवेंद्र फडणवीसांची स्वप्न आपण साकार करणार असलो तर समाज ऐकत नसतो. लय मोठा पर्दाफाश होणार आहे. हा, तुम्ही 2-3 दिवस थांबा, इतका मोठा पर्दाफाश होणार आहे. या दरेकरनं फडणवीसनं असं ठरवलंय. रात्रीची माहिती आहे त्यांची, त्या माहीमला परत त्या अंधेरी पूर्वला तिथं एक बैठक झाली, त्याच्यानंतर त्यांची मलबार हिलला बैठक झाली. हे असं करणार आहेत की ह्या 12-13 संघटना गोळा करायच्या, काही करून असं षडयंत्र रचायला लावलं फडणवीसनं दरेकरला. काही करून याच्यावर बैठका झाल्यात आणि मराठ्यांचे लोक उभा राहणार नाहीत, एकाच बाजूने उभा राहणार आहेत हे त्यांना सरकारला माहिती. मग यांच्या मागं कोण उभा करायचं? यांना फक्त पुढच्या तोंडाला तोफळ उभा करायचं आणि यांच्या मागं ओबीसीचे काही लोक उभा करायचे, भाजपातले. असा यांनी डाव आखला आणि मग दाखायचं की मराठा समाजात 2 फुटा पाडल्या, मराठा समाजाच्या मागण्या वेगळ्या वेगळ्या आहेत, आम्ही जेव्हा विचारायला सरकारला चाललो. बघा, हे पर्दाफाश फक्त तुम्ही 3-4 दिवस थांबा, तुम्हाला इतकं स्फोटक वाटणार आहे भयानक. मग हे कोणाच्या दारात जाणार पुढच्या तोंडाला मराठीचे थोडेफार, जे फडणवीसचे ऐकण्यातले आहेत, जे दरेकरचे ऐकण्यातले आहेत, जे जातीला न मानता पक्षाला मानणार आहेत. इथून पुढे येणार आहे बरं का, सांगतो तुम्हाला कोण कोण येणार आहेत. बरेच येणार आहेत, ते उघडे पडणार आहेत, मीडियावर दिसणार आहेत लोकांना. आणि हे मुंबईत जाणार हे प्रत्येक आणखीन एकदा आणि हे अभियान सुरू करणार मला घेरण्याचं, मला उघडं पाडायचं. तर काय या अभियानाचं रूल हे लय महत्वाचं आहे आता मीडियाच्या बांधवासाठी की मराठ्यांचे हे काही समन्वयक, काही संघटनेचे लोक यांनी घोळका तयार करायचा. पण पब्लिक पाहिजे, मराठी त्या बाजून जात नाही. कारण मराठी संयमन आंदोलन हाताळतात, ते मराठ्याचं आंदोलन नाहीये. मग काय करायचं? यांच्या माग भाजपातले ओबीसी उभा करायचे, मग पुढच्या तोंडात आणि मग दगडफेक करायची, मग जाळपोळ करायच्या, गाड्या फोडायच्या. त्यांच्याच गाड्या पण फोडणार आहेत. काल एक भाजपचं पळत होतं ना असं, ते एबी माझाच्या बंधू एक मागं पळत होता, त्याच्या मागं बुंग घेऊन. तसं हे पर्दाफाशले डेंजर होणार आहे आता. दादा तुम्हाला मी खरं सांगतो, मग हे तिथं काहीतरी गोंधळ करणार आणि मग ते दगडफेक होणार. मराठ्याचं आंदोलन चिघाळलं. अरे फडणवीस साहेब, तुम्हाला शॉक बसत असेल. मी ज्या ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस खरं होतं. तुम्हाला पंढरपूरच्या बैठकीबद्दल सांगितलं होतं, मी तुमच्या मुंबईतल्या बैठकीबद्दल सांगितलं होतं. तुम्हाला आता तरी तुम्ही शॉकिंग व्हायला पाहिजे तुम्ही की याला हे माहिती कसं काय होतंय. तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही लाज असू द्या, लाज तुम्हाला थोडी. मराठ्यांचे लोक मराठ्यांच्या अंगावर घालून मराठ्यांचं आंदोलन चिघाळलं दाखवायचंय तुम्हाला. उद्रेकाचं आंदोलन सुरू झालं हे तुम्हाला दाखवायचंय. मराठ्यांचे जे माझे भाऊ तुम्ही हाताखाली धरलेत ना बांधव, यांच्या आयुष्याचं वाटोळं करताल तुम्ही, त्यांना पुढे घालताल. त्यांना तुम्ही आता रॅली काढायला लावणार, तुम्ही त्यांना आता मुंबईत मंत्र्याच्या घरी जायला लावणार. आता नाही, आणखीन एक तुम्ही टप्पा टाकला त्याचा. हे बी सांगतो, एक 4-5 दिवसात डिटेल येते सगळं, मी मीडिया समोर ते देणार आहे. तुम्ही दुसरा टप्पा टाकला त्याचा आणि त्या टप्प्यात भाजपातले ओबीसी हे मराठ्यांच्या मागे उभा करणार आहेत तुम्ही. हे जे पोरं तुम्ही गोळा करणार आहेत त्यांच्या मागे, आणि तुम्ही जाळपोळ दंगल घडून आणणार आहेत आणि असं म्हणणार आहेत चिघळलं मराठ्याचं आंदोलन. आम्ही म्हणत होतो जरांगे पाटलांना आंदोलन चिघळलं, आम्ही म्हणत होतो हे दंगल घडणारे. हे डाव तुमचे 10-11 जणांचे आहेत, त्यात भुजबळ सुद्धा आहे, आणि तुम्ही घडून आणणार आहेत. हे
असलं पाप कधीच डोक्यावर घेऊ नका. माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत, मी तुम्हाला मॅनेज होत नाही, म्हणून तुम्ही आमच्याच बांधवाच्या आडून लपून वाईट पाप करू नका. फडणवीस साहेब, वाईट पाप करू नका. आम्ही तुम्हाला आणखीनच शत्रू विरोधक मानलेला नाहीये, तुम्ही समजून घ्या. दरेकरचे गर्व इतका वाढलेला आहे आणि त्याची इच्छा पुरी करायसाठी फडणवीस साहेब भाजपाचा मुटका करू नका. दुमटून जाईल सगळं भाजप. दरेकरचं ऐकून तुम्ही हे डाव खेळू नका. आणि माझ्या मराठ्याच्या बांधवांना सांगणं माझं, तुम्हाला पश्चाताप येईल. हे असंच करणार आहेत, मी सांगितलं तसंच. तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, मराठ्यांच्या सगळ्या बांधवाला, इथून पुढे जाणाऱ्यांना सुद्धा तुम्ही जावा. आम्हाला काय देणं घेणं नाही, आमचं समजून सांगणं तुम्हाला काम आहे. तुम्हाला करायचं तर करा मराठ्याच्या विरोधात काम, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्हाला पश्चाताप येईल. एवढं भयान कृत्य तुम्ही करणार नाहीत, पण पाठीमागच्याकडून तुमच्या करून घेणार आहेत आणि ते तुमच्यावर येणार आहे आणि ते डाग मराठ्यांना लागणार आहे. म्हणून मराठ्यांना डाग लागू देऊ नका कधीच. मराठ्यांना जिथं डाग लागा, आपण काही विचारायला नोकर नाहीत त्यांच्या दारात जाऊन विचारायला. मग त्या 11 महिन्यात मी किती मारा गेलो असतो त्यांना विचारायला. माझ्या मराठ्याच्या दारात ते आले पाहिजेत, माझ्या मराठ्यांच्या पाया पडले पाहिजे, गोरगरीब त्यांच्या काय पाया पडले ते जाऊन तुझं म्हणणं काय म्हणून. आपल्याला माहित त्यांचं दोन्हीचं म्हणणं काय आहे ती. समजून घ्या माझी भावना. तुम्हाला विरोध नाही करायला मी आणखीन, पण तुम्ही बार बार करायला लागले तर मराठा समाज तुम्हाला 100% विरोध करणार आहे, आता सोडणार नाही. पाटील, तुम्ही आता बोलताना पंढरपूरच्या बैठकी संदर्भात बोललात. पंढरपूरमध्ये भाजपच्या 50 ते 60 आमदारांची बैठक झाली अशी माहिती समोर येते. त्या बैठकीमध्ये जरांगे पाटीलना जर उमेदवार दिले तर आपण पडू अशी भावना त्या आमदारांमध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपमधून हे अभियान सुरू झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे? त्यांना ते सहनच व्हाय नाही. त्यांच्यातलं कसं काय माहित होतं. ज्यावेळेस त्यांची मुंबईत त्यानंतर बैठक झाली आहे, त्यातल्या बातम्या सगळ्या बाहेर आलेल्या आहेत. मी सगळ्या सांगितल्या नाही, काही गोष्टी सांगायच्या पण नसत्यात. नुसतं तिथं 4 महिन्यापासून एकच गोष्ट शिजली, मनोज जरांगे टार्गेट याला संपवा, याला बदनाम करा, याला उघडं पाडा. ह्यो जर मॅनेज होत नाही ना आपल्याला, याला उघडं पाडा. नसता ह्यो मराठीची जातीने एक केली. मराठ्यांची एकजूट जर फोडायची असली तर हे पोरग बदनाम कराच. आता मराठ्याची एकजूट फुटत नाही, फुटली बी 10-5. हे ते कळून चुकलेले. हे भाजप एक असा पक्ष आहे, अति चतुर नेत्यांचा पक्ष. मी विरोध म्हणून बोलत नाही, ते काय माझे शत्रू नाही. आणि हे काय पाहुणे नाही, हे आघाडीवाली बी चतुर लोक आहेत. त्यांच्या पक्का डोक्यात आले मराठी हाताने फुटत आणि मराठी फोडायची असली तर यालाच संपवायला लागतं. यांनी याच्या अगोदर एक प्रयोग केला होता असाच, आता जे चालू आहे ना असा प्रयोग केला होता, पण ते टिकलंच नाही. कारण हे बुडबुडे टिकूनच देत नाहीत. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे मराठ्यांच्या लोकाला मराठी टिकून देत नाही, त्यांचा कार्यक्रमच लावते. आता ही दुसऱ्या टीम तयार केली त्यांनी, दुसरी पुन्हा, आणि त्या टीमच्या माध्यमातून त्यांनी ते मला बदनाम करायचं ठरवलंय माझ्या समाजाला. कारण त्यांच्या डोक्यात आले शेवटचा एकच पर्याय 10-5 फोडाव तरी कवर. ते 8-10 दिवस चलत मीडियात. कारण मीडियाच्या बांधवाला मंत्र्याने फोन केला की ते विचारत होते, त्याला वाटतं काही ब्रेकिंग न्यूज असेल, त्यामुळे ते सगळे जातात की 8-10 दिवस दिसतं, त्याच्यानंतर परत खुश होऊन जातं. मग संपतो कोण? माझाच तो भावंड ना मराठ्याचा. संपतो कोण? माझाच ना. तुम्ही तर नाही सरकार संपत. म्हणून मी हे समजून सांगतोय त्यांना, मराठ्यांच्या सगळ्या भावाला, की समाजाच्या वशाला बळी पडू नका. ते मला संपवणार आहेत आणि यांना सध्या 10-5 फाळ्या किती गोळा केल्या. फक्त ह्या वेळेस मात्र नवीन डावे, ती मी थोडं तुम्हाला सांगितलं, 2-4 दिवसांनी आणखी सांगणार आहे. पुन्हा एकदा तरी सांगतो की त्यांचा ह्या वेळेचा जरा वेगळा डावे. मराठ्यांचे लोक पुढच्या तोंडाला ठेवायचे. याचे 4-5 टप्पे करायचे. त्यांनी पहिला टप्पा हिच सुरू केला, दुसऱ्या टप्प्यात त्यांचं यांनाच पुढं घालायचं, यांच्या हातात कारभार दिल्यासारखा करायचा, यांना रॅली काढायला लावायची, यांना कुठं अभियान राबवायला लावायचं. आणि ते षडयंत्र असं करायचं की त्याच्या मागं भाजपातली ओबीसी द्यायची, गर्दी करायची, दगडफेक करायची, मराठ्यांचं आंदोलन चिघाळलं म्हणायचं आणि बदनाम करून टाकायचं मराठीची एकजूट बदनाम करायची. म्हणून मला यांना सांगणं की मराठ्यांना बदनाम, मराठ्यांची चळवळ बदनाम करायला निघालेल्या फडणवीसच्या, दरेकरच्या ऐकून मराठ्यांची चळवळ बदनाम करू नका, एकजूट बदनाम करू नका. नसता मराठ्यांना सामोरं मात्र तुम्हाला जावं लागणार आहे. हे मी तुम्हाला प्रामाणिकपणानं
एक भाऊ म्हणून सांगतोय, मराठा समाज आता सहन करत नाही मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांना. कारण हे तर प्रत्येक जातीत असते, 10-5 जण हे एक नसते, एका बी वाटच बघत असतात. कारण यांचे दुकानं बऱ्याच जणांचे बंद झालेले आहेत. आता जे काही टप्पे येणार आहेत त्यांचे दुकानं बंद झाले, त्यांना वर्ष झालं त्यांना असं घरात झोप याय नाही. मग त्यांना आता दरेकरच्या माध्यमातून संधी सापडली. दरेकरच्या माध्यमातून दरेकरनी ते केरले आणि दरेकरने ठरवलंय यांना पुढे घालायचं आणि त्याच्या मागे ओबीसीचे लोक उभा करायचे आणि हे सगळे मराठ्याचे तास दाखवायचं. हे सगळे मराठ्याचे तास दाखवायचे आणि मराठ्यांचा मग संतापाचा उद्रेक झाला आणि मग ठोकाठोकी झाली, मग जाळपोळ झाली, गाड्या पेटल्या. हे त्यांना दाखवायचं दरेकरला आणि दाखवायचं. पण तू किती जाळपोळ दाखव म्हणा, तू त्यांच्या हातातून किती उद्रेक कर, तेच गुतणार, त्याच्याशी मराठा समाजाचा काहीच संबंध राहणार नाही. आणि तू नुसतं मराठ्यात लोकांना धरायली मग सांगतो. हा म्हणजे पंढरपूरच्या बैठकीची धास्ती भाजपने घेतली असं दुसरा पर्याय काय? मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची, मग घ्यायची कोणाची? मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची भाऊ? 8-9 जण बसले होते बेस्ट, इतके जण बसलेले मला नाही माहिती, पण मंत्रीच होते. ते काय बेस्ट बोलले, चर्चा झाली, 65 कोणाशी कसे पडते ते सगळं सांगितलं. लय सगळे पाडेल बरेच होते त्याच्यात. पहिले ते दुःखित आत्मे, त्यांचं तसं झोपच येत नाही. ते दुःखित आत्मे शेंगदाणेच खाते सध्या, ते दुसरं काहीच खात नाही. त्यांची अशी फजिती सुरू आहे, त्यांना काय करावं सुचाय नाही. खरं मग काय करावं सुचायचं? तुम्हाला जर मार्ग निघत नसेल तर मी सांगतो तुम्हाला सगळ्यात मोठा मार्ग आहे. मार्ग पण मीच देतो तुम्हाला. तुमचं डोकं जर बधीर झालं असलं आणि तिथून पुढे काही तुमच्या डोक्यावर परिणाम होऊ नये म्हणून मीच तुम्हाला सल्ला सांगतो, मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. बिनधास्त काम झालं तुमचं. कसल्याच समीकरण जुळवायची गरज नाही तुम्हाला. आणि नाही दिलं तुम्ही हे असले चाळे करणार. अभियानात याला न्या जा, याच्या दारात बॉम्बला लावा, त्याला न्या जा, तिकडे बॉम्बला लावा. तुम्ही त्यांना धवसून न्याथान, कायला काय वेगळं करून न्याथाल. याच्यात फडणवीस साहेब बस संपणार, दुसरा कोणीच नाही. कारण फडणवीस साहेबाशिवाय टप्पर बी नाही. कोणत्या दरेकरची बुरेकरची कोणाची टप्परच नाही काम करायची. फडणवीसांनी सांगितल्याशिवाय काही होऊ शकत नाही. फडणवीस नामदार साहेब शहाणपणाच्या भूमिका त्या लपडे सोडून द्या. तुम्हाला खरं आणखी नाही सांगतो मी, हे अभियान राबवणे, ट्रॅप रचने, हे आमचे लोक नेऊन त्यांना डोळ्यावर समाजाचे आणू नका तुम्ही. तुम्ही संपणार नाहीत, आमचे भावंड संपतील ती. त्यांना डोळ्यावर आणू नका समाजाच्या. समाज त्यांना माफ नाही करायचा आयुष्यभर. फडणवीस साहेब आमचे भावंड शेवटी ते समाज त्यांना आयुष्यभर माफ नाही करायचा. कारण ते समाजाच्या विरोधात आंदोलन असा त्याचा अर्थ होतोय. कारण ते दरेकरचं आंदोलन याचा अर्थ होतोय. फडणवीस साहेब आमचे भावंड संपू नका. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तुमची परवाच्या दिवशी भेट घेतली, त्यानंतर ते अब्दुल सत्तारांना भेटले, काल सुद्धा ते इम्तियाज जलील यांना भेटले. कुठेतरी तिसऱ्या आघाडीचा पर्याय तुमच्या माध्यमातून सुरू आहे? नाही, आपल्या माध्यमातून आपला धडा तर सरळ सुरू आहे. आघाडी नाही, फागाडी नाही, काही नाही. गोरगरिबांनी एकत्र यायचं, देणारं बनायचं. शेवटची संधी आली, अशी संधी पुन्हा येणार नाही. मग काम कसं आहे सांगू तुम्हाला. हे असं गोळ घालायची मला नाही सवय. मग आहे सरळ गोरगरिबाचं आणायचं. एखादा मुलगा असतो त्याला आहे तर दुकान टाकून घ्यायची सवय असते. नसता आपण सोयरीक जुळतो त्या टायमाला प्रत्येक बाप म्हणतो नोकरी असणाऱ्याला मुलगी द्यायची किंवा श्रीमंत घराण्याला असणारी द्यायची. हे झालं मुलीच्या बद्दलचं आईबापांचं माया. आणि मुलांबद्दलचं मला दुकान टाकून द्यावा म्हणजे आयत ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आयत म्हणजे मोठ्या घरी मुलगी दिली ताण नाही. मी उलटा आहे एकदम. असं का बरं करायला जमत नाही? एखाद्याचं मोठ्याचं घर मोठंच करायचं तिथं जाऊन. त्यापेक्षा आपण कष्ट करून लहान घर मोठं करायला नाही जमत का? मी माझ्या जीवनात हे करतो, समाजाच्या जीवावर मोठं होण्यापेक्षा समाज मोठा करू ना. मोठ्यात आहे ती उडी आणायची आणि नुसतं खाऊन गोळा पडायचं, ते नुसतं खायचं. हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, हे आपण सोडलं पाहिजे. बघा याच्यात खूप मोठे संदेश आहेत. आपल्याला जी सवय लागली, उदाहरणार्थ मोठ्या घरात मुलगी द्यायची म्हणजे ती ऐश आरामात राहील. आपण असं काय करत नाहीत, एखादा गरीब घर आहे त्याला सुधरू, त्याला ऐश आरामात करू.
मी मग आयत्या प्रवाहात उडी न मारता मी का उभा केलंय? आपण जे जायचं, आपण गरिबाचे संसार मोठे करायचं काम करायचं. श्रीमंताचे मोठे करत बसण्यापेक्षा गरिबाचे संसार मोठे करायचे, कष्ट आपण करायचं. का तुम्हाला आळशी बनायचे? कष्टकरी का नाही बनायचं तुम्हाला? का कष्टकरी नाही बनायचं तुम्हाला? तुम्हाला कष्ट करून सामान्याचं मोठं घर करायचं का स्वप्न नाही तुमचं? समजा एखादा मुलगा आहे किंवा एखादी मुली, एखादा मुलगा म्हणला मीच माझ्याच पायावर भरून व्यवसाय सुरू करणार, कष्ट करावं लागणार त्याला ना, पण ते टिकणार. आणि आहे ते बापाने किंवा कुणी मामाने कुणी मित्रांनी टाकून दिल्यावर ते तोट्यातच येणार. तुम्ही तुमच्या कष्टातून का उभा करत नाहीत? तुम्ही का कष्टावर होत नाहीत? आपण आळशी का व्हायला लागलो? का मोठ्या घरातल्या एखादा मुलगा किंवा मुलीला का वाटत नाही की आपण गरिबाच्याच घरी जाऊ ना, ते उचलू ना घर, मोठेने मोठेच. किंवा गरिबांनी सुद्धा हे स्वप्न बघायचं, नको लय काम करायला लागेल, लय कष्ट करायला लागेल, आपण आयत्या चांगलं मोठं घर बघून देऊ, याला आळशीपणा म्हणायचं. म्हणजे तुमची कष्ट करण्याची तयारीच नाही. मग माझं म्हणणं आहे, आपण याच्या दार मुंबईत जाऊन पुजण्यापेक्षा आपल्या समाजाचा उपयोग आपण आपल्याला करण्यासाठी, म्हणजे समाज मोठा आहे त्याचा उपयोग आपल्याला करायचा, लय मोठं व्हायचं. आपण उलट करू ना, समाज मोठा आहे त्याचा उपयोग करून आपण मोठा होण्यापेक्षा आपण मेहनत करून समाज मोठा करू ना. हे नाही जमत का? तिथं जायचं, तिथं मुंबईत जाऊन जॉब विचारायचा, आपण समाजासाठी करू ना. समाजाचा उपयोग तुम्ही कशाला घेता? मी हे केलं काय दाखवायचंय? काय नाही दाखवायचं. आणि कोणी काय ऐकत नाही मराठी. आता थोडे दिवस वाट बघतील, वारंवार करायला लागले तर तुम्ही मुद्दाम करतात समाज म्हणून. दरेकर सामील झाले, देवेंद्र फडणवीस सामील झाले, तो मुद्दाम करायला लागला, समाज नजरेतून पडतात. आणि मला तुम्हाला पडू द्यायचं नाही, विनंती मान्य करायची तर करा, नसता समाज आता कोणाला माफ नाही करत. लोकसभा निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला, त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आणि आता ते तुम्हाला म्हणताय की 288 जागा तुम्ही लढवत. मात्र दुसरीकडे ते भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित काही आमदारांच्या भेटी घेत आहेत. नाही, ते काय ते कोणाला भेटा नका भेटू, आम्ही लढणार आहे 100%. गोरगरिबांचं लढाई होणार यावेळेस. कारण ही पहिली 75 वर्षातली लाठी ती सामान्याची आली नसता, कोणाच्या तरी लाठी येत्या, कोणाच्या तरी, मग पक्ष कोणचाही असू देशात, त्यांच्या लाठी येतात. आता सामान्याची लाठी पहिली, त्याच्यात सामान्यांनी सगळ्यांनी सहभागी होऊन आपण आपल्या जातीला देणारा बनावं. सत्ता परिवर्तन करायचे असले तर सगळ्यांनी ताकद लावावं. आणि आंबेडकर साहेबांचा सल्ला तर आम्ही प्रत्येक वेळेस मानतो, उभा करणारच आहेत आम्ही 100%. त्यांनी गरिबांच्या बाजूने, गरजवंताच्या बाजूने असावं, एवढीच अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.